ज्यांचे लग्न झाले त्यांचं बरं आहे, ज्यांची झालीच नाही त्यांचं बी लय बरं आहे. सगळ्यात हाल कोणाचं सांग, ज्यांची लग्न जुळून लग्नाच्या तारखा 2-2 महिने पुढे आहेत ना, त्यांचं लय हाल आहेत. फोनवर बोलूच मिली रे, फोनवर बोलत वड्यात शिरत येत, ती वड्यातलं देव सुद्धा कळत नाही. साठवाय जोटिंगा मसुबा कचा कच देव. एक जण तर मसुबा बसून बोलत होता, अरे म्हणलं देव आहे तो, मला वाटलं नंबर याचा अर्थ काय बावला का काय. आमच्या गावातून मी कीर्तनाला निघालो, या गायबानाड महाराज तुमचा मोबाईल द्या म्हणलं. तुझा कुठं जाळला? मला माझ्याला चार्जिंग नाही. मी म्हणलं माझ्याला रेंज नाही, मला गराव जातो. माझा मोबाईल घेऊन ते गराव गेलं 3ऱ्या मजल्यावर. अर्धा तास खालीच आहे ना. मी म्हणलं याला अटॅक पिटॅक आला का काय, वर मेलं बिलं का काय खाली. मला तर कीर्तनाला जायचं, म्हणलं हे माझा मोबाईल घेऊन गेलं. मी वर जाऊन बघतो तर जे ज्या संग लग्न जमले त्या संग गप्पा हानीत. आता ह्यांच्या गप्पा काय गात्यातल्या असत्यात का काय का. पहिला प्रश्न, हॅलो जेवले का? आता काय उपाशी राहणार रे? आता 3-3 चपात्या मुरगाळून बसली, तुला बोलत तूच उपाशी राव बोलतोय. मुरगा खाऊन पिऊन बोलत जा रे येडपटा. तिच्या नादात वाढून जाचीन. ती चपात्या चुपी ती पंक्तीला आणि ती भजे खाती, ती आईला करायला होती. आणि ती काय उपाशी मरणार का? जीवली का? भाजी कोणती केली, स्वयंपाक कोणी केलता, तिला स्वयंपाक येतच नाही, तो असाच उपाशी मरणार आहे. तो स्वयंपाकाचं नाव सुद्धा काढू नको तिच्यापाशी. आणि माणसाला एक वाईट सवय, फोनवर बोलताना एका जागा